मानस अरे तू इतका छान दिसतोस, इतका हुशार आहेस, छान कविता करतोस, ट्यून्सही करतोस, अरे मग कसली भीती वाटते तुला? मग तुला माहितीये तू सारखं सारखं का विचारतोस मला? हे बघ ऐक, ते इन्स्पिरेशन आणि प्रेरणा वगैरे ना उद्यापुरतं बाजूला ठेव आणि मनातली भीती काढून टाक आणि अशी कविता सादर कर ना की जी ऐकून सगळे धडाधडा असे उठून उभे राहिले पाहिजेत. दिस इज रेड, दिस इज रेड. बॉयज फॉलो मी. दिस इज रेड. आम्ही इन्कम टॅक्स मधून आलेलो आहोत. आम्हाला पक्की खबर आहे इथे 2 नंबरचे व्यवहार चालतात, तेव्हा आमच्या माणसाला कोऑपरेट करा. कोणी व्यत्यय आणायचा नाही. पुढे कॅश कोणाला बोले सांगा. कुठे याच्यात लपवले? नाही हा याच्या पाठी लपवले असणार. कुठे लपवले सांगा, पटापट लवकर बोला. नाही संडाच्या टाकीमध्ये असणार. सॉरी गलती न करणं. कामात व्यत्यय आणताय सरकारी, तुम्हाला मी अटक करू शकतो, कळलं ना? सॉरी सर. पॅन नंबर दे, पॅन नंबर दे. कशाला सर? कशाला काय? उद्या नोटीस पाठवतो तुला. चल पॅन नंबर दे. कशाला सर? जाऊ दे ना प्लीज. जाऊ दे ना काय? चल लवकर दे. सर काहीतरी घेऊन मिटवून टाका ना प्लीज. कॉस्ट्युमचे आणि मेकअपचे 500 होत आहेत. 500 घेऊ काय? ऑफिसरला तू रिश्वत देतो. बॉयज हा माणूस ऑफिसरला तुला किती वेळा सांगितलं ठेव फोन नाही करायचा म्हणजे नाही. काय चाललंय? माझ्या ऑफिस वर येऊन हा सगळा मूर्खपणा करण्याची तुझी हिंमत कशी झाली? तुला अक्कल आहे का? दादा अरे मला एका सिनेमामध्ये ना इन्कम टॅक्स ऑफिसरचा रोल मिळालाय. ते म्हणाले रिहर्सल करून ये. वहिनी म्हणाले आपलंच ऑफिस आहे ना. आपलं ऑफिस? तू काय बोलतोस? तुला कळतंय का? हा, तू आहेस म्हणून मी आता पोलिसात जात नाहीये, एवढं लक्षात ठेव. अरे पण दादा सर अरे ऐकलंय मी सगळं. सनी जा गो. सर दादा येतो मी. बॉयज फॉलो मी. बसा प्लीज बसा. बसून घ्या. बॉयज कम ऑन. सर आय एम रिअली सॉरी, मला माफ करा. अरे तू कशा करता माफी मागतोयस? तू बोलवलंस का त्याला? नाही तसं नाही, पण हा मूर्खपणा सगळा त्याचा. इट्स ओके, फॉरगेट इट. हे बघ, काही लोक आपल्या आयुष्यात फक्त सहन करण्यासाठीच देवाने पाठवलेली असतात. आपला काही इलाज नसतो रे. पण तुला खरं सांगू का, मला या सनीसारख्या लोकांची ना फार मज्जा वाटते. वर्षू उद्या मजा बघच तू. कसली मजा? उद्या ना तुला खवयित्री वैदेही बघायला मिळणार. काय आडावडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना. मग तुमचं कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम. तुला ठणठणीत चोपला पाहिजे. साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं. ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं. खरंच मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना. हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं. पल्लू तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते. तू काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस. प्लीज सांग काय झालंय? पल्लू म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय. कमी स्वप्नात आहे. मी तू प्लीज, अगं मला कळेल अशा भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव. अबे हे टेबल नको.
का हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय, ते जरा असं इथे. ओके